नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर गजानन शेंडगे. आज आपल्याला कर्ज पुरवठ्याच्या विविध संकल्पना याबाबत मार्गदर्शन करणार आहे. मित्रांनो, व्यापारी बँका दोन प्रकारचं कार्य करतात. एक ठेवी स्वीकारणे, दुसरं कर्ज देणे. मुळामध्ये कर्ज देणे हे व्यापारी बँकेचं एक महत्त्वाचं कार्य आहे. या कार्याच्या अनुषंगाने व्यापारी बँका अनेक महत्त्वाच्या संकल्पना या ग्राहकांच्या आणि बँकेच्या मध्यावधीवर त्याचबरोबर दोन्हीच्या अनुषंगाने विचारात घेत असतात. तर आज आपण अशाच व्यापारी बँकांच्या विविध संकल्पनांचा विचार या लेक्चरमध्ये करणार आहोत. व्यापारी बँका कर्ज देताना अल्पमुदत, दीर्घमुदत त्याचबरोबर विविध प्रकल्पांसाठी या कर्ज देत असतात. प्रत्येक कर्ज पुरवठा करताना व्यापारी बँका जे महत्त्वाचे निकष लावतात त्या निकषाच्या अनुषंगाने महत्त्वाच्या संकल्पना पुढे येतात. त्यापैकी काही संकल्पना आपण या ठिकाणी आज बघूया. मित्रांनो, आज पहिली जी काही संकल्पना आहे ती आहे प्राधान्यक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा संकल्पना. व्यापारी बँका कर्ज पुरवठा करताना प्राधान्यक्रम ठरवतात. म्हणजे काय, तर भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक या दोघांनी मिळून कोणत्या क्षेत्राला प्राधान्याने कर्ज पुरवठा करायचा याविषयी काही महत्त्वाचे निकष लावले आहेत. मुळामध्ये 2018 मध्ये रिझर्व्ह बँकेने 8 प्रमुख प्राधान्यक्रम ठरविले आहेत. ज्या प्राधान्यक्रमाच्या अनुषंगाने रिझर्व्ह बँक ही व्यापारी बँकांना कर्ज पुरवठा करण्यास सांगत असते. मित्रांनो, ह्या रिझर्व्ह बँकेने व्यापारी बँकेने केलेला कर्ज पुरवठा मुळामध्ये कोणकोणत्या प्राधान्यक्रम क्षेत्राला करावायचा आहे ते आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूया. सुरुवातीला शेती हे आपल्या अर्थव्यवस्थेचं प्रमुख क्षेत्र असून शेती क्षेत्राचा विकास झाला पाहिजे हे प्राधान्यक्रमामध्ये अग्रक्रमाने ठरवण्यात आले. त्याचबरोबर मध्यम व लघु उद्योग यात अंतर्भूत करण्यात आले. निर्यात क्षेत्राला यामध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर शिक्षण, गृहबांधणी, सामाजिक पायाभूत सुविधा, नवीनकरणक्षम उद्योग किंवा ऊर्जा ज्याला आपण रिनोव्हेटिव्ह एनर्जी असं म्हणतो, त्याचबरोबर सूक्ष्म उद्योग या 8 घटकांचा, या 8 क्षेत्रांचा प्राधान्यक्रम क्षेत्र म्हणून रिझर्व्ह बँक आणि सरकारने 2018 मध्ये काय केलेला आहे, अंतर्भाव केलेला आहे. हे अंतर्भाव करण्याची गरज का पडली, तर ही अंतर्भाव करण्याची गरज काही प्रमुख बाबींसाठी पडली. जेणेकरून अर्थव्यवस्थेसाठी आपल्याला या ठिकाणी माहिती आहे की अर्थव्यवस्थेमध्ये बेकारी जर कमी केली तर रोजगार निर्माण होऊ शकतो. मुळामध्ये बेकारी आणि रोजगार ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जर बेकारी असेल तर रोजगार कमी असतो आणि रोजगार वाढला तर बेकारी कमी होते. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये जर विविध क्षेत्रामध्ये रोजगार वाढवायचा असेल तर त्या ठिकाणी प्राधान्यक्रम देऊन कर्ज पुरवठा केला पाहिजे. दुसरा आहे भांडवल निर्मिती. भांडवल निर्मिती झाली तर उद्योगांना चालना मिळेल. उद्योगांना चालना मिळाली तर सेवा क्षेत्रामध्ये युक्ततम मनुष्यबळाचा विकास होईल. जेणेकरून शैक्षणिक सुविधांचा सुद्धा या ठिकाणी अंतर्भाव केलेला आहे. मित्रांनो, पुढचं जे काही कार्य आहे ते आहे बिगर प्राधान्यक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा. ही संकल्पना मुळामध्ये जे 8 प्राधान्यक्रम ठरवले होते, जे 8 प्राधान्यक्रम क्षेत्र ठरवले गेले त्या व्यतिरिक्त जे बिगर प्राधान्यक्रम क्षेत्र आहेत त्यांना करावायचा हा कर्ज पुरवठा. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यावायची ती अशी की प्राधान्यक्रम ज्या क्षेत्राला ठरवलेला आहे त्या क्षेत्रामध्ये सामाजिक विकास, पायाभूत संरचना, विविध क्षेत्र ज्यातून रोजगार निर्मिती होईल, ज्यातून बचती होतील, ज्यातून उत्पादक कर्ज मिळतील, त्या सगळ्यांना प्राधान्यक्रम ठरवण्यात आलेला आहे. पण बिगर प्राधान्यक्रम क्षेत्र हे यामध्ये एक महत्वाची बाब अशी की म्हणजे याला सर्वसाधारण व्याज दराने कर्ज पुरवठा करावा लागतो. यामध्ये व्याज दर कमी होत नाही. सरकारी अनुदान कोणतंही या बिगर प्राधान्यक्रम क्षेत्राला कर्ज पुरवठा करताना बँकेला मिळत नाही. त्याचबरोबर यात फक्त आणि फक्त नफ्याच्या हेतूने कर्ज पुरवठा केला जातो. अशा प्रकारे बिगर प्राधान्यक्रम क्षेत्रांना कर्ज पुरवठा केला जातो. आता मुळामध्ये या 2 संकल्पना झाल्यानंतर बँकेची महत्वाची जी काही कर्ज पुरवठा संकल्पना आहे ती आहे सुरक्षाधिष्ठित कर्ज पुरवठा. सुरक्षाधिष्ठित कर्ज पुरवठा म्हणजे काय ते जाणून घेण्या अगोदर आपण बँकेचे जे काही प्रमुख तत्व आहेत त्यामध्ये सुरुवातीला येतो बँकेचा तरलता तत्व, तरलता किंवा रोखता तत्व,
त्यानंतर आहे बँकेचं लाभता तत्व आणि शेवटी असतं बँकेचं सुरक्षितता तत्व. सुरक्षितता तत्व हे बँकेचं सगळ्यात मुख्य तत्व आहे, जेणेकरून बँक कर्ज देताना आपलं कर्ज कितपत सुरक्षित वापस येईल किंवा हे कर्ज सुरक्षित किती राहील या हेतूने बँका प्रयत्न करत असतात. मित्रांनो, बँका ज्या प्रमुख बाबीसाठी कर्ज देतात ते सर्वसामान्य प्रमुख बाबी, त्याला तारण किंवा गहाणखत करावं लागतं. आजकाल बँका प्रत्येक गोष्टीचं तारण ठेवल्याशिवाय कर्ज देत नाही. त्यामध्ये मग गृह कर्ज असेल, त्यामध्ये मग प्लॉट खरेदी असेल, त्यामध्ये कार किंवा अल्पमुदतीचं कर्ज असेल. थोडक्यामध्ये बँक प्रत्येक प्रकल्पाला कर्ज देताना तारण किंवा गहाणखत करून घेत असते. त्याच्या अधीन राहून बँका काय करतात, या प्रकारचे कर्ज देताना तारण सीमा ठरवून 50% ते 60% पर्यंत कर्ज या ग्राहकांना किंवा प्रकल्पासाठी कर्ज पुरवठा करत असतात. मित्रांनो, ह्या सुरक्षित कर्ज पुरवठा पाहिल्यानंतर आपल्याला दुसरा महत्वाचा कर्ज पुरवठा संकल्पना पाहिजे आहे, ती आहे हेतुधिष्ठित कर्ज पुरवठा. हेतुधिष्ठित कर्ज पुरवठा म्हणजे काय की विशिष्ट हेतू. आता हेतू कुठले, तर आपल्याला माहित आहे की 14 बँकेचं राष्ट्रीयकरण होऊन आज म्हणजे कालच्या जुलैला एक इतिहास आपण म्हणतो तो काल भारतामध्ये साजरा केला. कारण की बँकेचं राष्ट्रीयकरण जे झालं पहिल्या मध्यावधीमध्ये, हे 14 बँकेचं राष्ट्रीयकरण झालं. 14 बँकेचं राष्ट्रीयकरण करण्याची गरज का पडली याचा इतिहास आपल्याला सगळ्यांना. परंतु हेतुधिष्ठित कर्ज पुरवठ्याची सुरुवात या 14 बँकेच्या राष्ट्रीयकरणामध्ये तत्कालीन सरकारने केली. तत्कालीन सरकारने हे करताना हेतुधिष्ठित कर्ज पुरवठा हा मुख्य निकष या बँकाने लावला. अगोदर कर्ज पुरवठा होत होता, तो कसा होत होता, तर आपल्याला माहिती आहे की अगोदर कर्ज पुरवठा होत असताना प्राधान्यक्रम क्षेत्रे ठरवली गेली नव्हती. त्याचबरोबर या कर्ज पुरवठ्यामध्ये अनुत्पादक कार्यासाठी कर्ज घेण्यात येत असत, जेणेकरून कर्ज देताना बँका फक्त आपला नफा लक्षात घेत असत. मात्र त्या कर्जाची सुरक्षितता, त्या कर्जापासून सामाजिक विकास, त्या कर्जापासून सामाजिक संरचनेची पायाभरणी, त्या कर्जापासून आपल्या देशाच्या राष्ट्रीय विकासामध्ये हातभार लागण्याची सुरुवात होत नव्हती. मात्र 14 बँकेच्या राष्ट्रीयकरण केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे काही पाऊल उचललं गेलं ते म्हणजे उत्पादक कर्जाची योजना या बँकांनी कर्ज पुरवठ्यामध्ये आणली. उत्पादक कार्यासाठी कर्ज देणे म्हणजे काय, उत्पादक कार्यासाठी कर्ज देणे म्हणजे उत्पादक हेतूने ज्यातून काहीतरी उत्पादन निघेल, कर्ज बुडीत जाणार नाही, अशा पद्धतीची योजना बँकेने आणली होती. त्यानंतर दुसरी आहे प्राधान्यक्रम क्षेत्र, जे आहेत त्या प्राधान्यक्रम क्षेत्रांना कर्ज पुरवठा करायचा. मग आज भारतामध्ये प्राधान्यक्रम क्षेत्र कुठली होती, तर शेती असेल, उद्योग असेल, शिक्षण असेल, सामाजिक संरचना असतील, आरोग्य असेल, या सगळ्या बाबींना प्राधान्यक्रम लक्षात घेऊन कर्ज पुरवठा करण्याची योजना या सरकारने किंवा बँकेने त्या काळामध्ये आणली होती. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे सामाजिक विषमता कमी करण्यावर सुद्धा सरकारने कर्ज पुरवठ्यामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने अवलंब केला होता. समाजाची विस्कटीत घडी जागेवर आणण्यासाठी शासनाने आणि RBIने महत्वाचे पाऊल उचलले. ते म्हणजे ज्या उद्योगामधून, ज्या रोजगारक्षम कार्यवाहीमधून सामाजिक विषमतेची दरी कमी होईल त्या रोजगारक्षम कार्याला कर्ज पुरवठा करायचा, असा बँकेचा हेतुधिष्ठित कर्ज पुरवठा नावाचा हा जो काही प्रकार होता तो लक्षात येतो. त्यानंतर पुढची संकल्पना आहे ती म्हणजे ब्रिज लोन. तर ब्रिज लोन म्हणजे नेमकं काय, तर ब्रिज लोन ही एक बेसिक संकल्पना आहे ज्यामध्ये अल्पकालीन खर्चासाठी लागणारी रक्कम आणि दीर्घकालीन कर्ज यामधील अंतराइतके कर्ज वाटप करणे म्हणजेच ब्रिज कर्ज होय. ब्रिज कर्ज याचा अर्थ असा की 2 कालावधीमध्ये एक पूल बांधणी होय. म्हणजे काय, जोपर्यंत एखाद्या ग्राहकाला कायमस्वरूपी कर्जाचा स्रोत उपलब्ध होत नाही तोपर्यंत त्याला ह्या ब्रिज लोनच्या सहाय्याने त्याच्या अल्पकालीन खर्चासाठी जी काय रक्कम लागते ती खर्चाची रक्कम बँकेकडून देणे होय. यामध्ये मुळामध्ये हे एक अल्पकालीन कर्ज असतं, 1 वर्षाचा कालावधी यामध्ये असू शकतो आणि याला व्याजदर मात्र अधिक असतो. थोडक्यात नैमित्तिक खर्चाच्या अनुषंगाने अपुऱ्या पडणाऱ्या निधीची पूर्तता यातून होत असते. जर आपल्याकडे कर्जाचा कोणताही स्रोत नसेल तर आपण ब्रिज लोन एखाद्या प्रकल्पासाठी या ठिकाणी घेऊ शकता. आता ब्रिज लोन पाहिल्यानंतर दुसरं सगळ्यात महत्वाचं जे काही संकल्पना यामध्ये आहे ते आहे रोख निधी प्रमाण राखीव व वैधानिक. त्याला माहित आहे की रिझर्व्ह बँक
दोन प्रकारच्या संकल्पना आपल्या पतनियंत्रणासाठी वापरत असते. त्या दोन प्रकारच्या महत्त्वाच्या संकल्पना त्या कर्ज पुरवठ्यामध्ये फार महत्त्वाच्या असतात. बँका आपल्याला कर्ज देतात, पण बँका कर्ज देताना दोन महत्त्वाच्या बाबी रिझर्व्ह बँक त्यांच्याकडे ठेवते. त्यातली पहिली बाब जी आहे ती म्हणजे रोख राखीव निधीचं प्रमाण. तर रोख राखीव निधीचं प्रमाण म्हणजे काय? तर रोख राखीव निधीचं प्रमाण म्हणजे प्रत्येक बँकेला आपल्या जमा झालेल्या ठेवीपैकी काही ठेवी रिझर्व्ह बँकेत ठेवाव्या लागतात. मग ह्या रिझर्व्ह बँकेत ठेवी ठेवण्याचं प्रमाण हे रोख राखीव निधीचं प्रमाण असतं. मुळामध्ये प्रत्येक जे काही व्यापारी बँका असतात त्या व्यापारी बँका ठेवीदारांनी त्यांच्याकडे जो जमा केलेला असतो तो बँकेची संपत्ती असते. बँकेच्या संपत्ती ठेवीपैकी बँकेच्या नियमाप्रमाणे रोख रक्कम स्वरूपामध्ये रिझर्व्ह बँकेत जमा करावी लागते. त्या प्रमाणाला रोख राखीव निधीचं प्रमाण असे म्हणतात. आता यामध्ये अलीकडील 18 जुलैला जे काही बँकेचं परिपत्रक आहे त्या बँकेच्या परिपत्रकाप्रमाणे जर रिझर्व्ह बँकेमध्ये एखाद्या बँकेने 500 रुपये ठेव ठेवली आहे तर त्या 500 रुपये ठेवीच्या 3% म्हणजेच 15 रुपये हे रोख राखीव निधीच्या प्रमाणामध्ये आपल्याला काय करावं लागतं, प्रत्येक बँकेला काय करावं लागतात, रिझर्व्ह बँकेकडे ठेवावे लागतात. मित्रांनो, ह्या रोख राखीव निधीच्या प्रमाणामध्ये सातत्यपूर्ण स्वरूपामध्ये रिझर्व्ह बँक बदल करत असते, कारण पतनियंत्रणाचं हे एक प्रमुख साधन आहे. आता याचप्रमाणे दुसरी जी काही महत्वाची संकल्पना आहे ती आहे रोख राखीव निधीचं प्रमाण, जे वैधानिक तरलता गुणोत्तर. वैधानिक तरलता गुणोत्तर हे एक मूळ त्या रिझर्व्ह बँकेच्या पतनियंत्रणाच्या साधनामधलं मानलं जातं. यामध्ये काय असतं तर यामध्ये बँकेच्या ग्राहकाने जी रक्कम जमा केलेली असते त्या रकमेच्या प्रमाणामध्ये रिझर्व्ह बँकेकडे प्रत्येक व्यापारी बँकेला सोने, कर्ज रोखे, त्याचबरोबर रोख रकमेमध्ये काही विशिष्ट प्रमाणामध्ये कायद्यानुसार गुंतवणूक करावी लागते. त्या कायद्यानुसार केलेल्या गुंतवणुकीचं गुणोत्तर म्हणजेच वैधानिक तरलता गुणोत्तर. थोडक्यामध्ये प्रत्येक व्यापारी बँकेला ठेवीच्या स्वरूपात जमा झालेल्या रकमेपैकी विशिष्ट टक्के रक्कम रोख, सोने, कर्ज रोखे यात गुंतवावी लागते. ही कायद्यानं बंधनकारक असतं, म्हणून याला ह्या प्रमाणामध्ये कायदेशीर तरलता गुणोत्तर किंवा वैधानिक तरलता गुणोत्तर असे म्हणतात. आरबीआयच्या 18 जुलैच्या परिपत्रकाप्रमाणे हे वैधानिक तरलता गुणोत्तर जे आहे याचं प्रमाण जे आहे हे 18.50% आहे असं रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे. हे रिझर्व्ह बँकेच्या पतनियंत्रणाच्या साधनामधलं एक युक्ततम आणि महत्त्वाचं साधन मानले जातं. मित्रांनो, हे पाहिल्यानंतर आपल्याला एक महत्त्वाची संकल्पना पाहिजे, प्रकल्प मूल्यांकन. प्रकल्प मूल्यांकन म्हणजे काय? तर प्रकल्प मूल्यांकन म्हणजे असा प्रकार असतो ज्यामध्ये व्यापारी बँक ग्राहकांना प्रकल्प उभारणीसाठी कर्ज वितरित करतात. कर्ज वाटप करताना ज्या प्रकल्पासाठी कर्ज द्यायचे आहे त्याचे विविध संस्थेकडून मूल्यमापन केले जाते, जेणेकरून प्रकल्पाची उपयुक्तता, बाजारपेठा, कामगार स्थिती व भविष्यकालीन धोरण या सर्व बाबींचा बँक विचार करत असते. त्याचा यामागचा हेतू एकच असतो की हे कर्ज सुरक्षित असले पाहिजे, हे कर्ज सुरक्षित वापस आले पाहिजे, जेणेकरून बँकेच्या कर्जबुडीचे जे काही प्रमाण आहे ते प्रमाण कमीत कमी व्हावे आणि इतरही ग्राहकांना जमा झालेल्या कर्जाच्या निधीवरून कर्ज देता यावे. म्हणजेच प्रकल्प मूल्यांकन हे बँकेने कर्जाच्या सुरक्षिततेसाठी करून घेतलेला एक महत्त्वाचा उपाय असतो. हे पाहिल्यानंतर आपल्याला आजच्या आधुनिक काळामधली सगळ्यात महत्त्वाची जी काही संकल्पना आहे ती पाहायची आहे, ती म्हणजे क्रेडिट मॉनिटरिंग. आजच्या आधुनिक काळामध्ये क्रेडिट मॉनिटरिंग हे बँकेचं एक महत्त्वाचं हत्यार बनलं आहे. म्हणजेच काय तर बँका कर्जदाराला कर्ज देताना कर्जदाराची एकंदरीत सगळं माहिती, कर्जदाराची माहितीमध्ये सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे कर्जदाराचा क्रेडिट स्कोअर. आज मॉडर्न जमान्यामध्ये क्रेडिट स्कोअर नावाची एक महत्त्वाची संकल्पना आहे, जेणेकरून एखाद्या कर्जदाराला कर्ज पाहिजे असेल तर बँका त्याचा क्रेडिट कोड तपासतात. त्यांच्या क्रेडिट स्कोअर काय आहे तर बँकेने त्या ग्राहकाच्या पॅन कार्ड, तसंच पगारपत्र, त्याने आधी घेतलेले कर्ज आणि त्याची इतर ठिकाणची गुंतवणूक याचा हिशोब पाहता एक तयार केलेला पद्धतशीर आकृतिबंध असतो. जो आकृतिबंध हे ठरवतो की तो ग्राहक कर्ज घेण्यास, कर्ज फेडण्यास, त्याचबरोबर कर्जाची योग्य कार्यवाही करण्यास पात्र आहे की अपात्र आहे. या ठिकाणी आपल्याला दिसत असेल की क्रेडिट स्कोअर हा नेहमी
700च्या वर असला पाहिजे. आता चांगलाच क्रेडिट स्कोअर हा 680च्या पुढे असला तरी चालतो. मात्र क्रेडिट स्कोअर हा 630च्या किंवा 600च्या जवळपास किंवा त्याच्यावरून कमी जर असेल तर बँका तुम्हाला क्रेडिट स्कोअर तपासून कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. आपल्याला वाटतं बँक आपल्याला कर्ज का देत नाही. मात्र बँकेचे हे जे काही महत्वाचं हत्यार आहे, हे साधन आहे. ह्या साधनांच्या जोरावर बँका सर्वसाधारणपणे त्या ग्राहकाची पत किती आहे, कर्ज फेडण्याची पत किती आहे, त्याचबरोबर कर्ज घेण्याची पत किती आहे हे ठरवत असतात. म्हणून बँका तुमच्या पगारपत्रकाच्या हिशोबाने, तुमच्या कामाच्या ज्या ठिकाणी तुम्ही काम करताय त्या ठिकाणच्या लेटर हेडच्या अनुषंगाने या सगळ्या बाबी तपासून पाहत असते. त्याला क्रेडिट मॉनिटरिंग असे म्हणतात. हे क्रेडिट मॉनिटरिंग बँकेला कर्ज देणं, ज्याला कर्ज द्यायचं आहे त्या कर्जदात्याविषयी, त्या कर्ज प्राप्तकर्त्याविषयीची यथोचित सगळी माहिती बँकेला पुरवित असते. आता ही माहिती पुरवल्यानंतर बँकेचा सगळ्यात महत्वाचा वाटा जो असतो तो ग्राहकांचं हित असतं. दुसरी जी काही महत्वाची संकल्पना आहे ती आहे बँक दर. बँक दर म्हणजे काय आपल्याला माहित आहे, त्याला बँक रेट म्हणतो. परंतु ही एक गोंधळात पाडणारी संकल्पना. बँक दर म्हणजे काय तर बँक दर ही रिझर्व्ह बँकेने व्यापारी बँकांना ज्या दराने कर्ज दिलेला आहे तो दर होय. मग इथे भारताची रिझर्व्ह बँक भारतातील व्यापारी बँकांना ज्या दराने कर्ज देते तो दर म्हणजे काय असतो, बँक दर. 18 जुलैच्या रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकाप्रमाणे हा दर आहे 4.25%. आता दुसरी महत्वाची संकल्पना आहे रेपो रेट. रेपो रेट ही संकल्पना थोडी किचकट आहे, तितकीच सोपी सुद्धा आहे. मित्रो, किचकट म्हणण्यापेक्षा ही संकल्पना अभ्यासपूर्ण संकल्पना आहे. या संकल्पनेमध्ये रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना दररोजच्या व्यवहारासाठी मोठमोठ्या रकमेची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचं कर्ज देतात. या अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्यापारी बँकेकडून रिझर्व्ह बँकेला व्याजदर दिला जातो त्याला आपण म्हणतो रेपो रेट. रिझर्व्ह बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज मिळत असेल तर बँका आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज देतात. परंतु रिझर्व्ह बँकेकडून जर व्यापारी बँकांना जास्त दराने म्हणजे जास्त रेपो दराने जर कर्ज मिळत असेल तर ते आपल्याला सुद्धा व्यापारी बँका ह्या अधिक दराने कर्ज देत असतात. हे रिझर्व्ह बँकेच्या हातातलं एक महत्वाचं साधन हे पत नियंत्रणाच्या किंवा कर्ज दर ठरवणाऱ्या बाबी संदर्भातलं एक प्रमुख आयुध आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. रेपो रेट पाहिल्यानंतर आपल्याला दुसरा एक महत्वाचा प्रकार पाहायचा आहे, ते रिव्हर्स रेपो. रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय तर रिव्हर्स रेपो रेट म्हणजे बरेचदा दिवसभर व्यवहार करूनही बँकाकडे मोठा निधी शिल्लक असतो. ही रक्कम व्यापारी बँका आपल्याकडील पडून असलेली शिल्लक अल्प मुदतीसाठी रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात. त्या रकमेवर रिझर्व्ह बँक ज्या दराने व्याज देते त्या दराला रिव्हर्स रेपो रेट असते. एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला पाहिजे असेल तर रेपो रेट म्हणजे काय. रेपो रेट म्हणजे बँका कर्ज घेतात, परंतु रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रिझर्व्ह बँकेकडे ज्या दराने आपल्या अल्प मुदतीच्या ज्या ठेवी आहेत त्या ठेवी ठेवतात किंवा त्या ठेवी बँकेकडे सुपूर्द करतात त्याला आपण रिव्हर्स रेपो रेट म्हणतो. दोन्हीमध्ये बऱ्याच वेळेस गफलत होण्याची शक्यता असते. आता या संकल्पना पाहिल्यानंतर आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण महत्त्वाच्या संकल्पना ज्या समजून घेतल्या आहेत त्या संकल्पना आपल्याला MPSC, UPSC त्याचबरोबर बँकेच्या विविध परीक्षा यासाठी तर महत्त्वाच्या आहेतच, परंतु रोजच्या जीवन जगताना बँक एक जिव्हाळ्याचा विषय म्हणून
रोजच्या जीवनातला एक अविभाज्य घटक म्हणून बँकेविषयी कर्ज पुरवठ्याच्या महत्त्वाच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना अभ्यासताना आपल्याला या महत्त्वाच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितलेल्या सर्व संकल्पना कामी येणार आहे. मित्रो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. परत भेटूया पुढच्या एका लेक्चरमध्ये. तोपर्यंत मी प्राध्यापक डॉक्टर गजानन शेंडगे आपली रजा घेतो आणि इथेच थांबतो.